पूजा आता अनुष्काचं केस विचारते आणि होय काय चालू आहे तुमचं? चला लवकर. तो मोबाईल बघ ना तुझं सोडत नाही का? चला बघा मस्त इकडनं आभाळ आलेलं असं. आज पाऊस होण्याची शक्यता आहे. चल ना तू म्हणली होती ना जायचं बाहेर. हां कशाला? पाणीपुरी खायला. हां मग स्वयंपाक करत नाही ना खिचडी. हां अरे खरंच हिला दिसलाय बघा मित्रांनो. रेनबो तयार झाला इथं. हे बघा दिसत असेल. हां हां काय हा बघा दिसतोय रेनबो. कुठून? हां कसं? मी टिंबर मार्केट गेलो ना. शनिवार होता ना. 9 वाजता ऑफिस होतं ना. 9 ते 5 मी गेलो 10 वाजता. मग ऑफिस तिक बंद झालं तर प्रतीक्षाने फोन केला. मी ऑफिस बंद करायला. मग मी टिंबर मार्केटमधून सरळ इकडे आलो. घरी गेलोच नाही. तिकडे ऑफिसला गेलोच नाही. मी सरळ घरी आलो टिंबर मार्केटमधून. खिचडी मला तर काय भूक नाही बाबा. आपण कमी जेवणार आहोत. थोडंसं खाणार आहे. काय बनवणार आहात? हां करा. असली गर्दी होती बाबा त्या टिंबर मार्केटला. जावा की नाही जावा असंच आहे. शनिवार रविवार तर विचारत नको. तिथे जर बघितलंस ना तू. आज नवीनच बघितली मी ती गल्ली. नवरीची ओढणी, चुनरी, फेटे, अत्तर बित्तर असं सगळं भेटते. भांडेची गल्ली वेगळी. कोणाला आणायचे भांडे? आपल्याकडे काय कमीत का? ते दोन सगळे कलर एकत्र झाले होते रेनबोचे. सूर्यावर निघतो तो. असली गळी फेट्यात एवढे भारी भारी होते सगळे लग्न. आणि ते स्टिकर आहेत का? ते सगळे स्टिकर भेटतात. कोणीतरी येणार, हळद, नवरी, ते असले. ते तुळशीबागेत काय ना, तुळशीबागेपेक्षा जास्त भारी तिकडं पलीकडं. तुळशीबागेला भेटतं पण सगळ्यात जास्त तिकडे. तुळशीबाग फक्त लेडीजसाठीच आहे. मेकअप वगैरे ज्वेलरी सगळं तिकडे A to Z मार्केट येते. फुलांच्या हारमाळी बिरमाळी, लग्नाचं ते शेंट, अत्तर, मेहंदी कोण तर 10-20 रुपयाला मेहंदी कोण. नवरीचे मेहंदी कोण. गाडी लावायला जागा नाही बाबा. एवढी बोलकुंडी त्याच्यात इकून गाड्यात आणि रिक्षा पण मधूनच जातात. कोणतं? अरे हे घ्यायला मी गाडी कुठे लावली होती? हे घ्यायला गाडी लांब लावून तिथून चालत गेलोय आणि ती गाडी घेतली. चलो आणि माझं जाणं असतं तिकडं. आमचं मटेरियलसाठी आम्ही तिकडं जातो ना नेहमी टिंबर मार्केटला. ते कोणासाठी आणलंय? गॅलरीत लावायला आणले बघा. मग घरामध्येच आणलं की ते पण आणतं की तुला मेहंदी? सेम इकडं आहे तेच भेटतात. तुम्ही पण घरामध्येच राहतात ना. मग बरं मी चला म्हणलो होतं बाहेर कुठेतरी. भिजला तर भिजू दे का?
चला डान्स करून दाखवा आता. नाचा डान्स करून दाखवा मला. बघा मित्रांनो आपण साडी घातली. रोज ड्रेस असतो गाऊन असतो. पूजा रोज ड्रेस घालते. आज बघा पूजाने साडी घातलेली. साडी घातली. हम्म. कमेंट करून सांगा ना. साडी घातली. मम्मीला फुलं दिसत होता साडी थोडं भारी दिसत दिसते आपल्या ह्याच्या ड्रेसमध्ये छान. कसं खोका येणार वरून आंबे खाते बनाना खाते. आंबेच आणणार नाही मी आता. किती आंबे खाल्ले आणि ते केळी खाऊ नको, आंबे खाऊ नको. हा वर्षी दूध टाकायला जातात खाऊ नाही लगेच. मागच्या वर्षी किती पेटे आणले होते. आता पण आता किती आंबे झालेत आता लोक. हापूस आंबेत ना ते सगळे. किती खाल्लेत आताच. त्या दिवसा 1 डझन, त्याच्यानंतर अर्धा डझन, त्याच्या नाही 8, हे 1 डझन, त्याच्या आधी 8, त्याच्या आधी 6, त्याच्या आधी परत 1 डझन. काय झालं आंब्याचं आवडतं सगळ्यांना. आता आंब्याचा दिवस आहे खायचं. हा मग आता आंब्याचं सीझन आहे की. आंबे संपल्यावर कोण खाणार आंबे. संपल्यावर आंबेच नाही तर राहणार तर कोण कुठून खातील. हा ते टाकून पिकवलेले असतात ते चांगले नाही लागत. अर्धे कच्चे अर्धे पक्के ते नुसते आंबट. त्याची कोय किती आंबट लागते. मग तुला आंबट खायचं सांगितलं नाही. गोड आणि आंबट तू दुकानावरचं खाऊ नको. नाका झालं. अनुष्काला स्वयंपाक करायचा. त्या दिवशी केलता आम्ही. होय चपाती बनवली होती तिने. स्वयंपाक शिकली का तू आता. एवढी मोठी चपाती. हा मम्मी जेवढी बनवते हो का. दाखवले त्यांच्या तिकडे पण आहे आभाळ.